Good morning, student. In last video, we have to seen periodic trends in the modern periodic table. In periodic trends in the modern periodic table, we have to seen that we are going to consider the periodic trends in only three properties of elements. एक आहे valency, एक आहे atomic size आणि एक आहे metallic and non-metallic character, in which we have to seen in last video valency. मग valency म्हणजे काय सांगितलं होतं? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल ऑफ इट्स ॲटम सांगितलं होतं. दॅट इज द व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन सांगितलं होतं. मग आपण सांगितलं होतं ग्रुप 1 घेतला होता, ग्रुप त्या ठिकाणी 2 घेतला होता, ग्रुप 18 घेतला होता. त्या सगळ्यांच्या मध्ये आपण कन्सिडर केलं होतं की ग्रुप 1 ची व्हॅलन्सी जी आहे ती त्या ठिकाणी 1 आहे, ग्रुप 2 ची व्हॅलन्सी त्या ठिकाणी 2 आहे आणि ग्रुप 18 ची व्हॅलन्सी काय होती त्या ठिकाणी 0 आहे असं आपण त्या ठिकाणी सांगितलं होतं. परत आपण सांगितलं होतं व्हेन वी हॅव टू गो फ्रॉम द काय सांगितलं होतं लेफ्ट टू राईट जर गेलो तर त्या ठिकाणी काय झालं होतं ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय त्या ठिकाणी 1 सांगितलं होतं आणि त्यांच्या व्हॅलन्सी सुद्धा काय होत गेल्या फॅरे होत गेलेल्या आपण त्या ठिकाणी ऑब्झर्व केलेल्या होत्या. देन टुडे वी हॅव टू सी ॲटॉमिक साईज सांगितलेला आहे. आता ॲटॉमिक साईज आपण घेतलं तर इथं सांगितलंय यू हॅव टू सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट साईज ऑर व्हॉल्यूम इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी मॅटर. म्हणजे ॲटॉमिक साईज ही काय त्या ठिकाणी फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ कोणाचे त्या ठिकाणी फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी मॅटर. साईज ऑफ एन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी रेडियस. म्हणजे साईज ऑफ आपल्याला ॲटमची काढायची ती इंडिकेटेड कशानं करणार आहे? रेडियसनं करणार आहे. आणि ॲटॉमिक रेडियस म्हणजे इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटर मोस्ट सेल. जसं आपण सर्कल काढतो, सर्कल काढत असताना हा सेंटर आणि सेंटरवरचा असणारा कोणताही या ठिकाणचा पॉईंट घेतला त्यांच्यामध्ये असणारं जे डिस्टन्स आहे त्याला आपण रेडियस असं म्हणत होतो. ॲटमच्या बाबतीत पण तेच आहे. ॲटमच्या बाबतीत दिस इज काय म्हणतो आपण त्या ठिकाणी न्यूक्लियस म्हणतो, हा न्यूक्लियस म्हणतो. आणि इथं जे आहे ही त्याची आउटर मोस्ट शेल आहे. म्हणजे न्यूक्लियस आणि इथं असणाऱ्या आउटर मोस्ट शेल यांच्यामध्ये असणारं जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस असं त्या ठिकाणी म्हणणार. म्हणजे याला नाव काय देणार आहे? ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस इट इज द डिस्टन्स बिटवीन काय सांगितलं न्यूक्लियस आणि इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी आउटर मोस्ट शेल. आता ॲटॉमिक रेडियस जे आहे एक्सप्रेस करायचे आपल्याला मांडायचे त्याचं युनिट आहे. त्याचं युनिट काय आहे तर युनिट जे सांगितलेलं आहे युनिट काय त्या ठिकाणी पिकोमीटर आहे. युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी पिकोमीटर आपल्याला या ठिकाणी युनिट सांगितलेलं आहे. म्हणजे एसआय युनिट किंवा सॉरी ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड इन द युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी पिकोमीटर सांगितलंय. त्याचा सिम्बॉल जो आहे तो पिकोमीटरचा काय आहे त्या ठिकाणी PM आहे. आणि विच इज स्मॉलर दॅन द काय सांगितलं त्या ठिकाणी नॅनोमीटर. म्हणजे नॅनोमीटरपेक्षा सुद्धा काय ते स्मॉल आहे म्हणून आपल्याला इथं सांगितलंय 1 पिकोमीटर विच इज इक्वल टू 10⁻⁻12 काय सांगितलंय त्या ठिकाणी मीटर सांगितलेला आहे. ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस्ड द युनिट काय सांगितलं त्या ठिकाणी पिकोमीटर. त्याचा सिम्बॉल आहे PM विच इज द स्मॉलर दॅन द काय सांगितलं त्या ठिकाणी नॅनोमीटर. आणि 1 पिकोमीटर विच इज इक्वल टू काय सांगितलं त्या ठिकाणी 10⁻⁻12 काय सांगितलं त्या ठिकाणी मीटर. आता सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियन आर गिवन बिलो सांगितले. आता आपल्याला इथं काय दिले आहेत काही एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्यांच्या ॲटॉमिक रेडिया सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता कुठले दिलेले आहेत एलिमेंट तर एलिमेंटची नावं आपण इथं लिहूया. एलिमेंट्स म्हटलेलं आहे आणि इथं काय घेतलं त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस घेतलेलं आहे विच इज कशामध्ये मेजर करतो आपण पिकोमीटरमध्ये. आता एलिमेंट्स पहिला घेतलाय ऑक्सिजन त्याचे आहे त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस त्या ठिकाणी 66 आहे. देन वी हॅव टू टेकन काय घेणार आहे बोरॉन त्याचे आहे 88. थर्ड वन घेणार आहे कार्बन त्याचे आहे 77. नायट्रोजन घेतलाय त्याचे ॲटॉमिक रेडियस आहे त्या ठिकाणी 74. देन वी हॅव टेकन काय घेतलं बेरियम घेतला त्याचे आहे 111. आणि शेवटचा जो आहे लिथियम त्याची जी घेतलेली आहे ती 150 काय घेतली त्या ठिकाणी 2 घेतली. म्हणजे सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडिया आर काय सांगितले त्या ठिकाणी गिवन इयर. एलिमेंट्स इथं घेतलेले आहेत आणि त्यांच्या काय घेतलेत आपण ॲटॉमिक रेडियस या ठिकाणी कन्सिडर केलेले आहेत किंवा या ठिकाणी घेतलेल्या आहेत. म्हणजे आपण हा चार्ट इथे घेतलेला आहे. मग आपल्याला क्वेश्चन विचारला यूज युअर ब्रेन पॉवर असा विचारलाय. ब्रेन पॉवरमध्ये फर्स्ट क्वेश्चन हिअर वी हॅव टू आस्क बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड आउट द पिरियड्स टू विच द अबव एलिमेंट्स बिलॉंग. आता ह्या मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये
आपण जर घेत असताना की हे एलिमेंट जे आहेत म्हणजे आपण आता जे लिहिलेले हे अबॉव एलिमेंट्स आपल्याला जे सांगितलेले आहेत ते कुणाशी बिलॉंग्स करतात असं विचारलेलं आहे. तर आपण मागाशी बघितलं होतं लिथियम आहे, बेरिलियम आहे, नायट्रोजन, कार्बन, बोरॉन आणि आपण काय घेतलं ऑक्सिजन. हे सगळेच्या सगळे बिलॉंग्स कुठं करतात, बिलॉंग्स टू द काय सांगितलं त्या ठिकाणी पिरियड 2 जो आहे त्या पिरियड 2 ला काय करतात त्या ठिकाणी ते बिलॉंग्स करत असतात. म्हणजे द अबॉव एलिमेंट्स बिलॉंग्स टू द पिरियड काय सांगितलं त्या ठिकाणी 2 सांगितलं. परत विचारलंय अरेंज द अबॉव एलिमेंट्स इन अ डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडिया. आता ह्यांची काय करायची आपल्याला अरेंजमेंट करायची कशानुसार, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडिया. म्हणजे आपण डिक्रीजिंग ऑर्डर इथं लिहायचे, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडिया. आता डिक्रीजिंग म्हणजे कमीत कमी. आता इथं आपण काय सांगितलं 1 पिकोमीटर, मग काय सांगितलं होतं 1 पिकोमीटर विच इज इक्वल टू 10⁻⁻12 काय सांगितलं होतं त्या ठिकाणी मीटर. आणि ह्या सगळ्या देताना आपल्याला पिकोमीटरमध्ये त्या ठिकाणी दिलेले. मग आता इथं डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियाची आपण मांडणी करायची. मग पहिल्यांदा कोण दिसतंय, लिथियम दिसतंय, देन काय दिसणार आहे त्या ठिकाणी बेरियम, त्याच्यानंतर कोण आहे बोरॉन, त्याच्यानंतर कोण आहे कार्बन, त्यानंतर कोण आहे देन नेक्स्ट नायट्रोजन आणि नेक्स्ट काय येणार आहे त्या ठिकाणी ऑक्सिजन. म्हणजे आपण डिक्रीजिंग ऑर्डर लिहिलं लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि काय लिहिलं ऑक्सिजन. लिथियमची किती आहे 152 आहे, बेरियमची 111 आहे, बोरॉनची 88 आहे, कार्बनची 77 आहे, नायट्रोजनचं 74 आणि ऑक्सिजनचं काय घेतलं 66. म्हणजे आपण काय लिहिलं द अबॉव एलिमेंट्स इन द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडिया घेतलं, लिथियम, बेरियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन आणि काय घेतलं ऑक्सिजन. नेक्स्ट क्वेश्चन हियर वी हॅव टू आस्क डज दिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल. म्हणजे ही जी अरेंजमेंट दिलेली आहे ते सेकंड पिरियड ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबलला मॅच होत्या का विचारलेलं आहे. मग आपण सांगणार आहे धिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द सेकंड पिरियड ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल इन अ डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडिया. म्हणजे डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियानुसार आपण ही काय केलेलं आहे त्या ठिकाणी मॅच केलेलं आहे. म्हणजे आपण बघितलं तर लिथियम नंतर बेरियम येतोय म्हणजे हा बिलॉंग्स टू द त्या ठिकाणी ग्रुप फर्स्टला येतोय, हा सेकंडला येतोय आणि हा पुढं आपण त्या ठिकाणी घेत जातो 13, 14, 15, 16 मध्ये या पद्धतीने. तर हे सगळे जे आहे ते मॉडर्न पिरियडिक टेबलला काय करतात त्या ठिकाणी बिलॉंग करतात. नेक्स्ट क्वेश्चन हियर वी हॅव टू आस्क विच ऑफ द अबॉव एलिमेंट्स हॅव द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट ॲटम. आता हा प्रश्न काय विचारलाय की बिगेस्ट यातला कुठला विचारलाय त्या ठिकाणी स्मॉलेस्ट ॲटम. आता बिगेस्ट ॲटम या ठिकाणी लिहिणार आहे आपण बिगेस्ट ॲटम. बिगेस्ट ॲटम कुठला दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी लिथियम दिसतोय आणि दुसरा आपल्याला जो विचारलेला आहे स्मॉलेस्ट विचारलेला आहे. स्मॉलेस्ट ॲटम जो दिसतोय तो कोण दिसतोय त्या ठिकाणी ऑक्सिजन त्या ठिकाणी दिसतोय. म्हणजे ओ आपण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे किंवा आपण इथं लिहू ऑक्सिजन आपण घेतला इथं आणि हा काय घेतला त्या ठिकाणी लिथियम घेतला. म्हणजे बिगेस्ट ॲटम काय दिसतोय त्या ठिकाणी लिथियम दिसतोय आपल्याला आणि स्मॉलेस्ट ॲटम कुठला दिसतोय त्या ठिकाणी ऑक्सिजन दिसतोय आणि तुम्ही दुसरं नाव नायट्रोजनचं लिहिलं तरी चालू शकतं ॲज कम्पेअर. म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे स्मॉलेस्ट ॲटम झाले. नेक्स्ट क्वेश्चन हियर वी हॅव टू आस्क व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड ऑब्झर्व्ड इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियस फाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन काय सांगितलं त्या ठिकाणी पिरियड. म्हणजे इथं आपल्याला विचारलं की ॲटॉमिक रेडियसमध्ये आपण लेफ्ट टू राईट जात असताना तिथं काय फरक तुम्हाला जाणवतोय काय. मग आपल्याला फाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन काय सांगितलं त्या ठिकाणी पिरियड ॲटॉमिक नंबर काय झाला त्या ठिकाणी इन्क्रीजेस. आता तुम्ही म्हणणार ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस कसा, तर लिथियमचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी 3 आहे, बेरियमचा जो आहे तो तिथं काय आहे त्या ठिकाणी 4 आहे. म्हणजे लिथियमचा काय घेतला लिथियमचा 3 घेतला, बेरियमचा काय घेतला त्या ठिकाणी 4 घेतलाय, बोरॉनचा जो येतोय तो 5 आहे, कार्बनचा 6 आहे, नायट्रोजनचा 7 आहे आणि ऑक्सिजनचा काय आहे त्या ठिकाणी 8 आहे. हे त्यांचे काय झालं ॲटॉमिक नंबर. म्हणजे वाक्य काय सांगितलं फाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन काय सांगितलं त्या ठिकाणी पिरियड. त्यांचा ॲटॉमिक नंबर काय होत गेला इथं इन्क्रीज होत गेलाय. ॲटॉमिक नंबर काय झाला इन्क्रीजेस झाला आणि ॲटॉमिक रेडियस काय झाली डिक्रीज झाली. ॲटॉमिक रेडियस हळूहळू काय होत गेला त्या ठिकाणी डिक्रीज त्या ठिकाणी होत गेलेली आहे. म्हणजे देन आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलं यू विल फाइंड दॅट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग सांगितलं. आत्ताच तुम्ही सांगितलं की ॲटॉमिक रेडियस जे आहे ते ॲटॉमिक रेडियस
गोज ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी डिक्रीजिंग सांगितलं. आता डिक्रीजिंग कुठून झाली त्या ठिकाणी डिक्रीजिंग फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. म्हणजे आपण लेफ्ट कडनं राईट कडे जर त्या ठिकाणी गेलो तर ती व्हॅल्यू काय होत जाते त्या ठिकाणी कमी कमी होत जात्या. द रिझन बिहाइंड दिस इज ॲज फॉलो. While going from left to right within a period, the atomic number increases 1 by काय सांगितलं त्या ठिकाणी 1. हे कारण काय आहे इथं सांगितलं atomic number increases by काय सांगितलंय 1 by काय सांगितलं त्या ठिकाणी 1 सांगितलं. म्हणजे atomic number काय झालं 1 न वाढत गेला. Meaning the positive charge on the nucleus increases by 1 unit at a time सांगितलं. म्हणजे तिथं पॉझिटिव्ह चार्ज काय झाले त्या ठिकाणी वाढत गेले. However, the additional electrons get added to the same काय सांगितलं त्या ठिकाणी outermost shell. म्हणजे ॲडिशनल इलेक्ट्रॉन्स त्या काय झालं ॲडेड झाला. आउटरमोस्ट शेल जी सारखीच आहे त्या सारख्या ह्याच्यामध्ये काय झालं एक इलेक्ट्रॉन फक्त काय झालं वाढत गेला. म्हणजे इथं 3 असेल तर आम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी 2 1 म्हणणार, इथं असेल तर 2 2 म्हणणार, इथं असेल तर 2 3 म्हणणार, इथं असेल तर 2 4. म्हणजे आउटरमोस्ट शेलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन सुद्धा काय होत गेला त्या ठिकाणी ॲडिशनल इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी शेलमध्ये वाढत गेलेला आहे. ड्यू टू द इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड द न्यूक्लिअर टू अ ग्रेटर एक्सटेंट एनी देअर बाय द साइज ऑफ द ॲटम काय झालं त्या ठिकाणी डिक्रीजेस. म्हणजे इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज द इलेक्ट्रॉन्स आर पुल्ड टुवर्ड्स द न्यूक्लियस. म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स पुल्ड कुठं करणार आहे टुवर्ड्स द न्यूक्लियस टू अ ग्रेटर एक्सटेंट आणि देअर बाय द साइज ऑफ द ॲटम काय झाली त्या ठिकाणी डिक्रीजेस झालेली आहे. म्हणजे आपण ॲटॉमिक रेडियसमध्ये काय सांगणार आहे फाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड काय सांगितलं त्याची ॲटॉमिक रेडियस काय झाली त्या ठिकाणी डिक्रीज झाली. त्या ठिकाणी कारण काय सांगितलंय लेफ्ट टू राईट जात असताना ॲटॉमिक नंबर 1 न वाढणार आहे. 1 न वाढला म्हणजे तिथं पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस सुद्धा काय झाला इन्क्रीजेस बाय कितीनं झाला 1 न झाला. म्हणजे इथं ॲडिशनल एक इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट शेलमध्ये ॲड होत गेला आणि त्याच्यामुळं इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज ऑफ अन इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी तो पुल कुठं करणार आहे टुवर्ड्स द न्यूक्लियसला करणार आहे ग्रेटर एक्सटेंटनं आणि म्हणून त्याची साईज ऑफ द ॲटम काय झालं त्या ठिकाणी डिक्रीजेस. आम्हाला इथं प्रश्न विचारला जातो वाय ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग फाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. तर तिथं आम्हाला हे ॲन्सर काय करायचं आहे त्या ठिकाणी लिहायचं आहे. सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियन आर गिवन हिअर. इथं आपल्याला काही एलिमेंट्स दिलेले आहेत. इथं दिलेलं आहे के, पोटॅशियम, सोडियम, रुबिडियम, केसियम आणि लिथियम दिलेलं आहे. आता त्यांच्या ॲटॉमिक रेडियस दिलेले आहेत. केची रेडियस आहे 231, एनएची दिल्या 186, आरबीची दिल्या 244, सीएसची दिल्या 262 आणि एलआयची किती दिल्या 152. ह्या त्यांच्या दिलेल्या आहेत. सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडी आर गिवन बिलो. मग आता परत प्रश्न आपल्याला विचारलेला आहे बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू विच द अबव एलिमेंट्स बिलॉंग. आता आपण पिरियडिक टेबल बघायचं आहे आणि पिरियडिक टेबल बघितल्यानंतर आपल्याला बघायचं आहे की हे सगळे जे एलिमेंट्स आहेत ते कोणत्या ग्रुपला त्या ठिकाणी बिलॉंग्स आहेत. आणि मग आपण सांगू शकतो इथं मॉडर्न पिरियडिक टेबल पाहिल्यानंतर बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियडिक टेबल द ग्रुप्स द फर्स्ट ग्रुप म्हणजे दीज एलिमेंट्स द अबव एलिमेंट्स आर बिलॉंग टू द काय सांगितलं त्या ठिकाणी ग्रुप फर्स्ट. म्हणजे ग्रुप फर्स्ट मधले हे सगळे काय आहेत त्या ठिकाणी एलिमेंट्स आपल्याला दिसत आहेत. अरेंज द अबव एलिमेंट्स व्हर्टिकली डाऊनवर्ड इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ काय सांगितलंय त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडिया. म्हणजे आता आपल्याला काय सांगितलंय यांची जी अरेंजमेंट करायची आहे ती कशी करायची आहे त्या ठिकाणी व्हर्टिकली डाऊनवर्ड करायचं आहे. व्हर्टिकली डाऊनवर्ड इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ काय करायचं आहे त्या ठिकाणी इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक काय करायचं आहे त्या ठिकाणी रेडिया. आता व्हर्टिकली डाऊनवर्ड इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडिया. व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणजे खालच्या दिशेनं आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. आता इथं जर घेतला तर पहिला कोणता येणार आहे तर हिअर वी हॅव टेकन फर्स्ट काय येणार आहे त्या ठिकाणी लिथियम त्या ठिकाणी येणार. लिथियम नंतर कोण येणार आहे देन काय घेणार आहे आपण त्या ठिकाणी सोडियम घेणार आहे. लिथियमची ॲटॉमिक रेडियस किती आहे 152 आहे. सोडियमची किती आहे त्या ठिकाणी 186 आहे. त्यानंतर कोण येणार आहे त्या ठिकाणी पोटॅशियम येणार आहे. के घेतला आपण 231 त्या ठिकाणी घेतलेलं आहे. देन काय येणार आहे रुबियम येणार आहे 244 येणार आहे आणि केसियम येणार आहे तो किती आला त्या ठिकाणी 262 आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी काय मिळाले त्या ठिकाणी एलिमेंट्स मिळाले. म्हणजे आपण काय केलं व्हर्टिकली डाऊनवर्ड आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत इन एन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडिया. मग नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलाय डज धिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द ग्रुप 1 ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल.
म्हणजे ही जी अरेंजमेंट दिलेली आहे ती ग्रुप 1 मॉडर्न पिरियडिकमध्ये असणाऱ्या ग्रुप 1शी मॅच होते का? तर सांगणार आहे धिस अरेंजमेंट मॅच विथ द पॅटर्न ऑफ द ग्रुप 1 ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल इन अन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडिया. म्हणजे ही तिथं काय होतं त्या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबलनुसार ती मॅच होते. नेक्स्ट क्वेश्चन हिअर वी हॅव टू आस्क विच ऑफ द अबोव एलिमेंट्स हॅव द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. मग अशी जसं विचारलं होता की बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम कुठला होता, इथं पण तोच प्रश्न आहे. विच ऑफ द एलिमेंट्स हॅव द बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. आता बिगेस्ट ॲटम जर आपल्याला घ्यायचं असेल इथं आपण लिहूया बिगेस्ट ॲटम सांगणार आहे. बिगेस्ट ॲटम कोण दिसतोय तुम्हाला त्या ठिकाणी? सीझियम दिसतोय, म्हणजे आपण ज्याला आपण CS असं म्हणणार आहे. आणि स्मॉलेस्ट ॲटम जो दिसतोय आम्हाला तो स्मॉलेस्ट ॲटम कोण दिसतोय त्या ठिकाणी? लिथियम त्या ठिकाणी दिसतोय, म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो Li असं त्या ठिकाणी म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन हिअर वी हॅव टू आस्क व्हॉट इज द पिरियडिक ट्रेंड्स ऑब्झर्व इन द व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडिया डाऊन काय सांगितले त्या ठिकाणी ग्रुप. आता मगाशी काय केलं होतं आपण लेफ्ट टू राईट गेलो होतो. आता इथं काय करायचं आहे आपण व्हर्टिकली काय करणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये येणार. सुद्धा काय होणार आहे ॲटॉमिक नंबर काय झाले त्या ठिकाणी इन्क्रीजेस झालेला आहे. ॲटॉमिक नंबर इन्क्रीज झाला तर ॲटॉमिक रेडियस ऑल्सो काय होत जाणार आहे तिथं इन्क्रीज होत जाणार आहे. आणि म्हणून ॲटॉमिक साईज ग्रॅज्युअली काय होत जाणार आहे त्या ठिकाणी इन्क्रीज होत जाणार आहे. तुम्हाला ॲटॉमिक साईज कशी वाढली की किंवा ॲटॉमिक जर वाढत गेलं तर कसं, तर आपण हा लिथियम जर घेतला तर लिथियमचा आपण ॲटॉमिक नंबर काय घेतो त्या ठिकाणी 3 घेतो. सोडियम जर घेतला तर सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती घेतो त्या ठिकाणी 11 घेतो. आता याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं तर काय तर त्या ठिकाणी 2 1 येते. याचं घेत असलं तर काय झालं त्या ठिकाणी 2 8 1 झालं. आपण काय रेशमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळालं 2 8 8 आणि काय मिळालं 1 मिळालं. म्हणजे इथं काय सांगणार फाईल गोईंग डाऊन अ ग्रुप ॲटॉमिक नंबर काय झाला वाढला. ॲटॉमिक नंबर 3 11 19 म्हणजे ॲटॉमिक नंबर काय होत गेला इन्क्रीज होत गेला. त्याच्यामुळे त्याची ॲटॉमिक रेडियस सुद्धा काय होत गेली तिथं इन्क्रीज होत गेली. ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत गेली तर त्याची साईज ऑल्सो ग्रॅज्युअली काय होत जाणार आहे त्या ठिकाणी इन्क्रीजेस होत जाणार आहे. की वाईल यू विल फाइंड दॅट while going down a group the atomic size goes on काय सांगितलं त्या ठिकाणी इन्क्रीजिंग. म्हणजे जर आपण घेतलं जसं आपण खाली जाऊ तसं ॲटॉमिक साईज गोज ऑन काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजिंग झाली. दिस इज बिकॉज वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल काय झालं त्या ठिकाणी ॲडिड. म्हणजे प्रत्येकामध्ये न्यू शेल काय झालं ॲड झालं. इथं 2 होत्या इथं 3 झाल्या, इथं शेल किती झाल्या त्या ठिकाणी 4 झाल्या आणि म्हणून न्यू शेल काय होत गेले तिथं ॲडेड होत गेलं. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस गोज ऑन काय झालं इन्क्रीजिंग. आता हा न्यूक्लियस घेतला दिस इज अ न्यूक्लियस घेतला हा आपण शेल घेत गेलो. दिस इज अ के शेल घेतली एल शेल घेतली एम शेल घेतली आणि एन घेतली. आता हा आपला काय झाला होता न्यूक्लियस होता आणि हा न्यूक्लियस पासूनचं हे जे आउटरमोस्ट डिस्टन्स आहे म्हणजे शेलचं पहिल्या शेल मधलं असणारा डिस्टन्स किंवा शेल आणि न्यूक्लियस यांच्यामधल्या डिस्टन्सला आपण ॲटॉमिक काय म्हणतो त्या ठिकाणी साईज म्हणतो. डिस्टन्स बिटवीन काय झालं आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन आणि इथं असणारा न्यूक्लियस हे सुद्धा काय होत गेलेलं आहे त्या ठिकाणी. म्हणजे आपण पहिल्या शेल पासून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये गेलो तर त्याचा आउटरमोस्ट शेल अँड न्यूक्लियस गोज ऑन काय झालं त्या ठिकाणी डिस्टन्स काय होत गेलं इन्क्रीज होत गेलं. ॲज अ रिझल्ट द ॲटॉमिक साईज काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजेस इन स्पाइट ऑफ द काय सांगितलं इन्क्रीज्ड न्यूक्लिअर काय सांगितलं त्या ठिकाणी. परत आपण सांगितलं वेन वी हॅव टू गोज फ्रॉम द काय केलं लेफ्ट टू राईट इन अ पिरियड गेलं तर ॲटॉमिक नंबर काय होणार आहे इन्क्रीजेस होत जाणार आहे. ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होत जाणार आहे आणि ॲटॉमिक साईज सुद्धा ग्रॅज्युअली काय होत जाणार आहे डिक्रीज होत जाणार आहे. पुन्हा आपल्याला सांगितलं व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप इन द ॲटॉमिक साईज म्हणजे जर आपण गोईंग डाऊन होत गेलो तर त्या ठिकाणी ॲटॉमिक साईज गोज ऑन काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजिंग होत गेली. म्हणजे तिथं ॲटॉमिक नंबर वाढला. ॲटॉमिक नंबर वाढल्यामुळे ॲटॉमिक रेडियस वाढली. ॲटॉमिक रेडियस वाढल्यामुळं ॲटॉमिक साईज सुद्धा काय झाली त्या ठिकाणी ग्रॅज्युअली इन्क्रीज होत गेलेलं आहे. पिरियड्स अँड ट्रेंड्स मधला तो काय घेणार आहे मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक काय बघणार आहे त्या ठिकाणी कॅरेक्टर. आता इथं आपल्याला परत विचारलं यूज युअर ब्रेन पॉवरमध्ये लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ द थर्ड पिरियड क्लासिफाय देम इनटू मेटल्स अँड काय सांगितलं त्या ठिकाणी नॉन मेटल. म्हणजे आपल्याला थर्ड रो त्या ठिकाणी मॉडर्न पिरियडिक टेबलमधला बघायचा आहे आणि त्याच्यानुसार त्यातले मेटल्स आणि नॉन मेटल्स आपल्याला सांगायचे. थर्ड रो जो आहे तो काय घेतला थर्ड रोमध्ये सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन फॉस्फरस सल्फर क्लोरीन आणि काय घेतलं ऑर्गॉन. आता याच्यामधले मेटल्स आणि आपल्याला काय सांगितले क्लासिफाय करायला सांगितले मेटल्स
आणि दुसरा कोण सांगितला त्या ठिकाणी नॉन मेटल्स, म्हणजे त्यांचं काय करायचं क्लासिफिकेशन करायचं. आता मेटल्स आणि नॉन मेटल्समध्ये आपल्याला डिस्टिंग्विश करत असताना किंवा त्यांना क्लासिफाय करत असताना मेटल्स कोणकोणते आहेत, तर सोडियम जो आहे, त्यानंतर मॅग्नेशियम आहे आणि ॲल्युमिनियम, हे काय आहेत त्या ठिकाणी मेटल्स आहेत. आणि त्यानंतर आपण घेतलेला पी आहे म्हणजे फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन हे जे आहेत आणि आपला असणारा ऑर्गॉन, म्हणजे आपण काय सांगितलं फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन आणि ऑर्गॉन्स आर काय झालं त्या ठिकाणी नॉन मेटल. म्हणजे दीज 3 आर काय सांगितलं त्या ठिकाणी मेटल सांगितले आणि दीज आर काय सांगितलं त्या ठिकाणी नॉन मेटल्स त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. देन हिअर वी हॅव टू आस्क ऑन विच साइड ऑफ द पिरियड्स आर द मेटल्स, लेफ्ट ऑर काय सांगितले त्या ठिकाणी राईट. आता परत प्रश्न विचारलाय की पिरियड्समध्ये असणारे मेटल्स जे आहेत ते लेफ्टला आहेत की राईटला आहेत. मग आपण इथं काय सांगणार आहे, लेफ्ट साइड्स ऑफ द पिरियड्स आर द काय सांगितले त्या ठिकाणी मेटल्स, म्हणजे लेफ्ट साइडला जे आहेत ते सगळे कोण आहेत त्या ठिकाणी मेटल्स आहेत. ऑन विच साइड ऑफ द पिरियड डिड यू फाइंड द नॉन मेटल्स. मग परत पुढचा प्रश्न आहे त्यांचा की कोणत्या साईडला तुम्हाला नॉन मेटल्स दिसणार आहेत. जर लेफ्टला आम्हाला मेटल्स असतील तर राईटला आम्हाला काय दिसणार आहेत नॉन मेटल्स. म्हणून आपण काय सांगणार आहे, राईट साइड ऑफ द पिरियड फाइंड्स द काय म्हणणार आहे त्या ठिकाणी नॉन मेटल्स, किंवा राईट साइड्स ऑफ द पिरियड्स आर द काय म्हणणार आहे त्या ठिकाणी नॉन मेटल्स असं त्या ठिकाणी म्हणणार आहे. देन आपल्याला सांगितलंय इट इज सीन दॅट सांगितलेलं आहे. आता काय सांगितलंय, मेटॅलिक एलिमेंट्स लाईक काय सांगितलं त्या ठिकाणी सोडियम, मॅग्नेशियम्स आर टुवर्ड्स द लेफ्ट, म्हणजे हा सोडियम आहे, मॅग्नेशियम आहे, बरोबर आहे, हा कुठे आहे त्या ठिकाणी टुवर्ड्स द लेफ्ट. द नॉन मेटॅलिक एलिमेंट्स सच ॲज काय सांगितलंय, सल्फर असेल, क्लोरीन असेल, म्हणजे हा सल्फर, क्लोरीन आर टुवर्ड्स कुठं सांगितलंय त्या ठिकाणी राईटला आहे. म्हणजे हा कुठे झालाय, हे आपण लेफ्टला घेऊया, म्हणजे हे एलिमेंट्स आणि हे एलिमेंट्स कुठे आहेत त्या ठिकाणी राईटला. Elements like sodium, magnesium are towards the left. The non-metallic elements such as sulfur, chlorine are towards the right. The metalloid element silicon lies in between these two types. मग तुम्ही ऑब्झर्व केला असेल की हा दोघांच्या मध्ये आहे. कोण आहे हा, सिलिकॉन. आर इन बिटवीन कोणाच्यातला आहे, मेटलाइट्स जो आहे तो मेटल आणि नॉन मेटलच्या बिटवीन त्या ठिकाणी आहे. अ सिमिलर पॅटर्न इज ऑब्झर्वड इन द अदर पिरियड्स, म्हणजे हा सिमिलर पॅटर्न तुम्हाला अदर पिरियड्समध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळेल. It is seen that the zigzag line separates the metals from non-metals in the periodic table. मग आपण बघितलं होतं की पी ब्लॉक एलिमेंट जो घेतलेला आहे त्या पी ब्लॉक एलिमेंटमध्ये आपण सांगितलं होतं की एक झिगझॅग लाईन त्या ठिकाणी आहे आणि ही झिगझॅग लाईन काय करत्या, मेटल आणि नॉन मेटलला काय करत्या त्या ठिकाणी सेपरेट करत्या. नॉन मेटल हे तिकडं लेफ्टला असतात आणि नॉन मेटल्स हे राईटला असतात, हे आपण बघितलं होतं पी ब्लॉकमध्ये. मग इथं सांगितलं इट इज सीन दॅट झिगझॅग एलिमेंट्स अपियर्स टू हॅव अरेंज्ड इन सच अ वे दॅट मेटल्स आर ऑन द लेफ्ट साइड ऑफ धिस लाईन आणि नॉन मेटल्स ऑन द राईट साइड आणि मेटलाइट्स आर अलॉंग द बॉर्डर ऑफ धिस काय सांगितले त्या ठिकाणी लाईन. आणि मग बॉर्डरवर जे आहेत त्या बॉर्डरवर असणाऱ्यांना आपण काय म्हणणार आहे त्या ठिकाणी मेटलाइट्स असं म्हणणार आहे, धातू सदृश्य असं म्हणणार आहे. मग हाऊ डिड दिस हॅपन, हे कसं झालं तर इथं आपल्याला बघायचं आहे. मग पुढे सांगितलं लेट अस कम्पेअर द कॅरेक्टरिस्टिक्स केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल. म्हणजे इथं आपल्याला काय करायचे आहेत, मेटल आणि नॉन मेटलच्या केमिकल प्रॉपर्टीज काय करायच्या त्या ठिकाणी कम्पेअर करायच्या आहेत. इट इज सीन फ्रॉम द केमिकल फॉर्म्युला ऑफ सिम्पल आयनिक कंपाऊंड्स दॅट द कॅटायन इन देम इज फॉर्म फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी मेटल, while the anion form फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी नॉन मेटल. म्हणजे आपण आयनिक कंपाऊंड्स घेतले तर कॅटायन्स जे आहेत म्हणजे कॅटायन्स त्या ठिकाणी फॉर्म होणार आहेत आणि दुसरं कोण फॉर्म होणार आहे त्या ठिकाणी एनायन्स आर काय सांगतो त्या ठिकाणी फॉर्म. कॅटायन्स जे त्या ठिकाणी फॉर्म होणार आहेत इन देम इज फॉर्म फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी मेटल सांगितलेलं आहे, while द काय सांगितलं त्या ठिकाणी एनायन फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी नॉन मेटल. म्हणजे कॅटायन्स कोणापासून फॉर्म झाले, मेटल्स पासून, आणि एनायन्स कोणापासून फॉर्म झाले त्या ठिकाणी नॉन मेटल्स पासून त्या ठिकाणी फॉर्म झालेले आहे. फ्रॉम दिस इट इज अंडरस्टँड दॅट मेटल ॲटम हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म अ कटायन बाय लुझिंग इट्स काय सांगितलं त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं मेटलच्या जवळ टेंडन्सी कुठली आहे, त्यांच्याजवळ क्षमता काय आहे, टू फॉर्म अ कॅटायन सांगितले. म्हणजे कॅटायन तिथं तयार करायचे काय, बाय लुझिंग इट्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे त्याच्यामध्ये असणारा एक इलेक्ट्रॉन व्हॅलन्स काय करायचं त्या ठिकाणी लूज करायचं, देऊन टाकायचं आहे. दिस प्रॉपर्टीज कॉल्ड एज काय म्हटलं त्या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ अँड काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटम. म्हणजे याला काय म्हणणार आहे आपण, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ काय सांगितले त्या ठिकाणी ॲटम सांगितले, ऑफ अन एलिमेंट सांगितले. ऑन द अदर हँड an atom of a non-metal has a tendency to form a काय सांगितलं anion
म्हणजे इथं ॲनायन जे आहेत ते कुठे आहेत, त्याला आपण नॉन मेटल म्हटलंय. त्यांची प्रॉपर्टी काय आहे, अ टेंडन्सी टू फॉर्म अन ॲनायन बाय ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन फ्रॉम आउटसाइड इनटू इट्स काय सांगितलं व्हॅलन्सी. म्हणजे ॲनायन कसे होणार आहेत, ॲक्सेप्टिंग इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन काय करायचं त्या ठिकाणी घ्यायचं आहे. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन्स हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ नोबेल गॅस. म्हणजे नोबल गॅस जे आहेत त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा असतात त्या ठिकाणी स्थिर असत्या. हाऊ इज द ॲबिलिटी टू लूज ऑर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल डिटरमाइंड. म्हणजे आता आपण जे सांगितलं की कॅटायन्स असतील, मेटल जे असतील ते काय करणार आहेत, ते एक इलेक्ट्रॉन लूज करणार आहेत, आणि नॉन मेटल्स असतील ते इलेक्ट्रॉन्स मेटल्स काय करणार आहेत, इलेक्ट्रॉन्स लूज करणार आहेत, आणि नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन्स काय करणार आहेत त्या ठिकाणी ॲक्सेप्ट करणार आहेत. मग प्रश्न विचारलाय, हाऊ इज द ॲबिलिटी टू लूज ऑर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स शेल डिटरमाइंड. ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम्स आर काय सांगितलं त्या ठिकाणी हेल्ड बाय द अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय द पॉझिटिव्हली चार्जड काय सांगितलं त्या ठिकाणी न्यूक्लियस. म्हणजे ऑल द इलेक्ट्रॉन्स इन एनी ॲटम जे आहेत ते काय केले जातात त्या ठिकाणी हेल्ड केले जातात बाय द अट्रॅक्टिव्ह फोर्स एक्झर्टेड ऑन देम बाय द पॉझिटिव्हली चार्जड न्यूक्लियस. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसमुळं तिथं अट्रॅक्टिव्ह फोर्स त्याच्यावर एक्झर्ट झालेलं असते. इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल्स लाईज इन बिटवीन द व्हॅलन्स शेल्स अँड द काय सांगितले त्या ठिकाणी न्यूक्लियस. म्हणजे इनर शेलमधले असणारे जे इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल लाई इन बिटवीन कुणामध्ये असतात त्या ठिकाणी व्हॅलन्स शेल्स आणि न्यूक्लियसमध्ये असतात. बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अँड अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द काय सांगितले त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज समवॉट लेस दॅन द ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्ज. म्हणजे इथं काय सांगितलंय, प्रेझेंट इन द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जो आहे तो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अँड काय सांगितलंय त्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द काय सांगितलंय व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर अट्रॅक्टिव्ह फोर्स ऍक्ट करणार आहे. समवॉट ते कसं असणार आहे, ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्जपेक्षा कसं असणार आहे ते लेस असणार आहे. दस द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन मेटल्स इज काय असणार आहे त्या ठिकाणी स्मॉल. आणि म्हणून नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन मेटल कसे असणार आहे त्या ठिकाणी स्मॉल असणार आहे. ते किती असणार आहे त्या ठिकाणी 1 2 काय आलं त्या ठिकाणी 3 असणार आहे. कळतंय. ऑल्सो द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज काय असणार आहे त्या ठिकाणी स्मॉल. आणि म्हणून इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्झर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा कसा असणार आहे त्या ठिकाणी स्मॉल असणार आहे. ॲज अ कंबाईन्ड इफेक्ट ऑफ दीज टू फॅक्टर्स मेटल हॅव टेंडन्सी टू लूज द काय सांगितले त्या ठिकाणी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म काय सांगितले त्या ठिकाणी कॅटायन हॅव्हिंग अ स्टेबल नोबल गॅस कॉन्फिगरेशन. म्हणजे इथं काय करायचं आहे, हे जे मेटल्स आहेत ह्या मेटल्सना काय करायचं आहे त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन त्या ठिकाणी लूज करायचं आहे. म्हणजे हॅव अ टेंडन्सी टू लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन टू फॉर्म काय करायचं आहे तिथं कॅटायन फॉर्म. म्हणजे कॅटायन फॉर्म करण्यासाठी म्हणजे त्यांना स्टेबल नोबल गॅस कॉन्फिगरेशन करण्यासाठी इलेक्ट्रॉन्स काय करायला किंवा टेंडन्सी काय करायला लागते त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन लूज करायला त्या ठिकाणी लागते. द टेंडन्सी ऑफ अन एलिमेंट कॉल्ड द काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इज द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट काय सांगितलं एलिमेंट. म्हणजे आपण जर इथं सोडियमचं एक्झाम्पल घेतलं तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 281 घेतलं तर इथं त्याला काय केलं जातं, त्याला जर ऑक्टेट स्टेट कंप्लीट करायची असेल तर त्याला आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर आता त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे ह्याला ऑक्टेट स्टेट कंप्लीट करायची असेल तर 7 इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी काय पाहिजेत, ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्यासाठी पाहिजेत. मात्र त्याने एक इलेक्ट्रॉन लूज केला म्हणजे काय केला, गिव्हन आउट केला. तर त्याचं काय होणार आहे, नोबल गॅस कॉन्फिगरेशन म्हणजे त्याचं कुणासारखं होणार आहे त्या ठिकाणी न्यूऑन सारखं होणार आहे. 2 8 त्या ठिकाणी होणार आहे. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये त्याच्या इलेक्ट्रॉन्स किती येणार आहेत, 8 येणार आहेत. म्हणजे सोडियमची काय होणार आहे त्या ठिकाणी ऑक्टेट स्टेट कंप्लीट होणार आहे. म्हणजे त्याने एक इलेक्ट्रॉन्स काय केला त्या ठिकाणी लूज केला. म्हणजे एक कॅटायन आयन काय झाला त्या ठिकाणी फॉर्म झाला. म्हणजे हा जो झालेला आहे त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे टेंडन्सी ऑफ अन एलिमेंट कॉल्ड एज काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी, आणि इज द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ दॅट काय सांगितलं त्या ठिकाणी एलिमेंट. आता आपल्याला जो पुढं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलंय डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. म्हणजे आम्ही काय सांगितलं, फ्रॉम लेफ्ट टू राईट आपण जर चाललो असेल तर लेफ्ट टू राईट जात असताना ॲटॉमिक रेडियस काय होते त्या ठिकाणी डिक्रीजिंग होत जाते. त्यानंतर आपण जर घेतलं फ्रॉम आपण काय सांगितलं त्या ठिकाणी इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. म्हणजे लेफ्ट टू राईट जात असताना इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होत जाणार आहे आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स येणार आहेत. त्यानंतर सांगितले वेन वी हॅव टू गोज फ्रॉम द काय सांगितलं त्या ठिकाणी लेफ्ट टू राईट डिक्रीजिंग इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढणार आहे आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी कमी होणार आहे आणि मेटॅलिक कॅरेक्टर येणार आहे.
परत एक तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राम दाखवले, तिथं सांगितले वेन वी हॅव टू गोज फ्रॉम काय सांगितलं त्या ठिकाणी डाऊन, म्हणजे आपण खाली आलो डाऊनला येत असेल तर तिथं ॲटॉमिक रेडियस काय होते त्या ठिकाणी वाढत जाते, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस होत जाते आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर त्यामध्ये येतात, इन्क्रीजिंग इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी येते आणि मेटॅलिक कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये येत असतात. अशा पद्धतीचा पिरियडिक ट्रेंड्स इन एलिमेंट्स आपण इथं बघितलेला आहे. Then trends in the metallic character of element is clearly understood from their position is the modern periodic table. Let us first consider the metallic characters of elements belonging to the काय सांगितलं त्या ठिकाणी same group. While going down a group, a new shell gets काय सांगितलं added. मग अशा आपण सांगितलं होतं की आपण ग्रुप 1चं एक्झाम्पल घेतलेलं होतं, त्या ठिकाणी लिथियम घेतलं होतं, सोडियम घेतलं होतं. त्या लिथियम सोडियममध्ये त्यानंतर आपण काय घेतलं होतं, पोटॅशियम घेतलं होतं. त्याच्यामध्ये काय झालं की एक एक शेल काय होत गेली होती त्या ठिकाणी वाढत गेली होती. म्हणून तिथं सांगितलं लेट अस फर्स्ट कन्सिडर द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स बिलॉंगिंग टू द सेम ग्रुप. म्हणजे ग्रुप फर्स्टचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सांगितलं व्हाईल गोईंग डाऊन अ ग्रुप अ न्यू शेल गेट्स काय सांगितलं त्या ठिकाणी ॲडेड. म्हणजे ग्रुप 1मध्ये आपण बघितलं होतं तिथं काय झालं, एक एक शेल ॲड होत गेलेली तिथं आपण बघितलेली आहे. गेट्स ॲडेड रिझल्टिंग इन अँड इन्क्रीज इन द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस अँड द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि त्यामुळे तिथं असणारं जे डिस्टन्स आहे म्हणजे न्यूक्लियस आणि आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये असणारी आउटरमोस्ट शेल जे आहे त्या शेलचं मधलं असणारं डिस्टन्स काय होत गेलं त्या ठिकाणी वाढत गेलं. दिस रिझल्ट इन लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड देअर बाय लोअरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यामुळं काय झालं त्या ठिकाणी रिझल्ट इन लोअरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि म्हणून तिथं लोअरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स झालं त्या ठिकाणी ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजेस. आणि म्हणून तिथं ॲटमची जी टेंडन्सी आहे लूज इलेक्ट्रॉन करायची ती काय झाली त्या ठिकाणी वाढली. ऑल्सो द न्युमिलेट शेल बिकम्स द काय सांगितलं त्या ठिकाणी आउटरमोस्ट शेल ऑन लुझिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. मग तिथं काय झालं, आउटरमोस्ट शेल ज्या आहेत त्या लुझिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन करायला लागल्या. द न्युमिलेट शेल इज काय सांगितलं त्या ठिकाणी कम्प्लीट ऑप्टेड. देअरफॉर द रिझल्टिंग कॅटॅन हॅज अ स्पेशल काय झालं त्या ठिकाणी ॲबिलिटी. ड्यू टू दिस द टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस फर्दर. द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ अन ॲटम इज इट्स टेंडन्सी टू लूज काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं काय सांगणार आहे, प्रत्येक इलेक्ट्रॉन जो आहे तो काय प्रत्येक एलिमेंट जो आहे तो ॲटम काय करायला लागला त्या ठिकाणी लूज करायला लागला आणि तो त्याचे ऑक्टेट स्टेट कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे. Therefore, the resulting cation has a special ability. Due to this tendency of atom to lose electron increases further. The metallic character of an atom is its tendency to lose काय झालं त्या ठिकाणी electron. Therefore, the following trend is observed. The metallic character of an element increases while going down the काय सांगितलं त्या ठिकाणी ग्रुप. आणि म्हणून सांगितलं मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजेस झाल्या while going down the काय सांगितलं त्या ठिकाणी ग्रुप. परत सांगितलं while going from left to right within a period the outermost shell remains the काय सांगितलं त्या ठिकाणी शेल सेम. म्हणजे जेव्हा आपण लेफ्ट टू राईट जाणार आहे तेव्हा पिरियडमध्ये आउटरमोस्ट शेल रिमेन्स द काय असतात त्या ठिकाणी सेम. म्हणजे आपण हावेवर द पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग while the atomic radius goes on काय सांगितलं डिक्रीजिंग. मग अशा आपण सांगितलं होतं आपण जर लेफ्ट टू राईटला गेलं तर तिथं काय होणार आहे, ॲटॉमिक नंबर वाढत जाणार आहे, मात्र त्याची ॲटॉमिक रेडियस गोज ऑन काय होत जाणार आहे त्या ठिकाणी डिक्रीजिंग होत जाणार आहे. आणि दस द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजिंग. ॲज अ रिझल्ट ऑफ धिस द टेंडन्सी ऑफ ॲटम टू लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉन काय सांगितलं त्या ठिकाणी डिक्रीजेस विदिन अ पिरियड फ्रॉम लेफ्ट टू काय सांगितलं त्या ठिकाणी राईट. आणि त्याच्यामुळं टेंडन्सीची ॲटमची आहे लूज व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची ती काय झाली त्या ठिकाणी डिक्रीजेस झाली जेव्हा आपण लेफ्ट टू काय करणार आहेत पिरियडमध्ये लेफ्ट टू राईट जात असताना. द टू फॅक्टर्स नेमली द इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटॉमिक रेडियस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन काय सांगितलं त्या ठिकाणी पिरियड. म्हणजे या ठिकाणी फॅक्टर जे आहेत ते आपल्याला दोन फॅक्टर्स नेमली सांगितलेत, इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज आणि डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस. म्हणजे आम्ही जेव्हा लेफ्ट टू राईट जाणार आहे विदिन पिरियडमध्ये त्यावेळी त्याचे न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होत जाणार आहेत आणि ॲटॉमिक रेडियस काय होत जाणार आहेत डिक्रीज होत जाणार आहेत. आर रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. Therefore, the valence electrons are held
विथ ग्रेटर अँड ग्रेटर अट्रॅक्टिव्ह फोर्स, दिस इज कॉल्ड ॲज काय म्हटलं त्या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ अँड काय सांगितलं त्या ठिकाणी ॲटम. म्हणजे इथं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स काय सांगितलं त्या ठिकाणी हेल्ड विथ ग्रेटर आणि ग्रेटर कुठलं फोर्स आहे तिथं अट्रॅक्टिव्ह फोर्स, आणि म्हणून त्याला आपण काय म्हटलं दिस इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ अन ॲटम. आणि मग ड्यू टू इन्क्रीजिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड, म्हणजे पिरियडमध्ये जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वाढत गेली लेफ्ट टू राईट, द ॲबिलिटी ऑफ अन ॲटम टू बिकम्स काय सांगितलं त्या ठिकाणी ॲनायन बाय ॲक्सेप्टिंग आउटसाइड इलेक्ट्रॉन्स गोज ऑन काय झालं त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन. म्हणजे इथं ॲबिलिटी ॲटमची काय झाली टू बिकम काय झालं त्या ठिकाणी ॲनायन बाय ॲक्सेप्टिंग घेतलं, ॲक्सेप्टिंग म्हणजे घेणे, आउटसाइड इलेक्ट्रॉन गोज ऑन काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजिंग. आणि म्हणून द टेंडन्सी ऑफ द टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट टू फॉर्म काय झालं त्या ठिकाणी ॲनायन ऑर द काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ अँड काय सांगितलं त्या ठिकाणी एलिमेंट. म्हणजे टेंडन्सी ऑफ एन एलिमेंट काय झालं टू फॉर्म ॲनायन, म्हणजे ॲनायन तिथं फॉर्म करायचे आहेत, ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे काय झालं त्या ठिकाणी नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. व्हाईल गोईंग डाऊनवर्ड इन एनी ग्रुप द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट्स गोज ऑन काय सांगितलं इन्क्रीजिंग, व्हाईल देअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन काय सांगितलं त्या ठिकाणी डिक्रीजिंग. म्हणजे आपण जसं डाऊनवर्डमध्ये जाऊ ग्रुपमध्ये तर तिथं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ एलिमेंट काय होणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी गोज ऑन काय होणार आहे डिक्रीजिंग होत जाणार आहे. दुसरा पॉईंट सांगितला आहे फाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, एनी पिरियडमध्ये आपण लेफ्ट टू राईटला गेलो तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एलिमेंट गोज ऑन काय होणार आहे इन्क्रीजिंग. म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय झालं वाढली, मात्र इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी गोज ऑन काय झालं त्या ठिकाणी डिक्रीजिंग झालं. आणि लार्जर द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असेल किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द एलिमेंट हायर द काय सांगितलं त्या ठिकाणी रिॲक्टिव्हिटी. म्हणजे तिथं इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर लार्जर झाली तर त्याची रिॲक्टिव्हिटी सुद्धा त्या एलिमेंटची कशी असते त्या ठिकाणी हायर असते, असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग परत एक प्रश्न विचारलाय यूज युअर ब्रेन पॉवर म्हणून त्या ठिकाणी व्हॉट इज द काय विचारलाय त्या ठिकाणी कॉज ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट विचारलाय. आता कॉजेस काय आहेत नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंटचे, तर आपण या ठिकाणी आन्सर सांगू शकतोय द टेंडन्सी ऑफ अन एलिमेंट टू फॉर्म ॲनायन ऑर काय सांगितलं त्या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज द काय सांगितलं त्या ठिकाणी नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ काय सांगितलं त्या ठिकाणी एलिमेंट. म्हणजे एलिमेंटची टेंडन्सी काय आहे त्या ठिकाणी ॲनायन फॉर्म करणे किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी हे कॅरेक्टरिस्टिक कोणाचं आहे त्या ठिकाणी नॉन मेटॅलिकचं आहे. देन अनदर क्वेश्चन हिअर वी हॅव टू आस्क व्हॉट इज द एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ अ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ द एलिमेंट्स फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियड. म्हणजे इथं आपल्याला लेफ्ट टू राईट जात असताना त्या ट्रेंड नॉन मेटॅलिक कॅरेक्टरच्या ट्रेंड्समध्ये काय एक्सपेक्टेड आहे आपल्याला ते विचारलेलं आहे. तर इथं सांगू शकतो इन अ पिरियड ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे लेफ्ट टू राईट आपण गेलो तर ॲटॉमिक नंबर इथं इन्क्रीज होत जाणार आहे. जर ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस होत गेला तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होणार आहे इन्क्रीजेस होणार आहे. नॉन मेटॅलिक कॅरेक्टरसुद्धा काय होत जाणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे. आणि हे कुणामुळं झालं दिस इज ड्यू टू अ डिक्रीज इन द ॲटॉमिक साईज. तिथं ॲटॉमिक साईज काय होत गेल्या त्या ठिकाणी डिक्रीज होत गेलेली आहे. आणि लास्ट क्वेश्चन हिअर वी हॅव टू आस्क व्हॉट वुड बी द एक्सपेक्टेड ट्रेंड इन द व्हेरिएशन ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ एलिमेंट्स डाऊन काय सांगितलं त्या ठिकाणी ग्रुप सांगितलेलं आहे. मग आपण इथं सांगू शकतोय इन अ ग्रुप ॲज द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी काय झालं त्या ठिकाणी इन्क्रीजेस. म्हणजे जर आपल्याला ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत गेला तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी सुद्धा काय होणार आहे इन्क्रीज होत जाणार आहे. व्हाईल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस नॉन मेटॅलिक कॅरेक्टर काय झालं त्या ठिकाणी डिक्रीजेस. म्हणजे आपण सांगितलं की इन अ ग्रुपमध्ये ॲटॉमिक नंबर इन्क्रीज होत गेला तर इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी इन्क्रीज होत गेली, व्हाईल इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीज होत गेली, आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स काय होत गेले त्या ठिकाणी डिक्रीज होत गेलेले आहे. इन दिस वे वी हॅव टू सीन हिअर ॲटॉमिक साईज अँड मेटॅलिक नॉन मेटॅलिक काय सांगितलं त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक सांगितलेलं आहे. ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिलीमध्ये सांगितले द ग्रुप 17 कंटेन्स द मेंबर्स ऑफ द हॅलोजन फॅमिली. ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला काय सांगितलं त्या ठिकाणी X2. अ ग्रेडेशन इज ऑब्झर्व्ड इन देअर फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप. दस फ्लोरीन अँड क्लोरीन आर गॅसेस, ब्रोमिन इज अ लिक्विड, व्हाईल आयोडीन इज अ काय सांगितलं त्या ठिकाणी सॉलिड. म्हणजे आपल्याला ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिलीमध्ये ग्रुप 17 जो आहे तो हॅलोजन फॅमिलीशी बिलॉंग आहे त्या ठिकाणी.
त्याचा जनरल फॉर्म्युला आहे तो X2 आहे. आणि मग ते सांगत असताना सांगितलंय की फ्लोरीन आणि क्लोरीन हे गॅसेसमध्ये असणार आहेत, ब्रोमीन हा लिक्विड स्टेटला असणार आहे आणि आयोडीन हा आमचा काय असणार आहे त्या ठिकाणी सॉलिड स्टेटला असणार